विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 4 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्यज्ञानाचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटी तुम्हाला एक होमवर्क देखील देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? प्रश्न विचारल्यानंतर मोजून 5 सेकंदाचा वेळ भेटेल। या वेळेत आपण ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करू शकता। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, गदर ही संघटना स्थापन केली। पुढील प्रश्न, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म, अग्रेसिव्ह हिंदुइझम असे कोणी केले? विद्यार्थी मित्रांनो, अजून जर आपल्याला वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून खाली कमेंट म्हणजे एकदा ऑप्शन रीड करून घ्या आणि त्यानंतर खाली कमेंट करू शकता। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भगिनी निवेदिता। यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता। पुढील प्रश्न, अनौद्योगिकरण म्हणजे काय? तर अनौद्योगिकरण म्हणजे काय, तर औद्योगिक उत्पादन कमी होणे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रयतवारी पद्धतीत। पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली कोणी घोषित केले? तर असे घोषित केला आहे ऑप्शन क्रमांक 3, मॉन्टेग्यू यांनी। पुढील प्रश्न, 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यावर ही स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की कोणत्याही एक्झाममध्ये सामान्यज्ञानामध्ये चालू घडामोडी हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो। तर त्याकरिता आपण डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल चालू केला आहे, ज्यावर आपण डेली सकाळी 7 वाजता 10 प्रश्न, क्वालिटी अशी 10 प्रश्न अधिकच्या माहितीसाठी घेऊन येत असतो। तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तरी आत्तापर्यंत करंट अफेअर 2025चे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी कव्हर केले, त्याची देखील प्लेलिस्ट खाली दिली आहे, त्यामध्ये जाऊन आपण आधीचे सर्व व्हिडिओ वॉच करू शकता। डेली बेसिसवर चालू घडामोडी वाचण्याची सवय जर आत्मसात केली तर परीक्षेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदाच होणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक 4, 1955चा कायदा। पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबईतील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन क्रमांक 3, योमेश चंद्र बॅनर्जी। यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी। यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता? तर तो होता ऑप्शन क्रमांक 2, जय हिंद। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? तर तो पडला आहे ऑप्शन क्रमांक 3, रशियन क्रांतीचा। पुढील प्रश्न, अचूक कालक्रम लावायचा आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 3142 म्हणजे काय? म्हणजे क्रम असा आहे, पहिल्यांदा झालं खुद्दीराम बोसची फाशी, त्यानंतर गदर पार्टीची स्थापना, त्यानंतर मलबारमध्ये मोपला बंड आणि त्यानंतर चौरी चौरा घटना, असा हा क्रम असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न बघूयात। त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि डेली सकाळी 9 वाजता जर व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा,
जेणेकरून तुम्ही विसरले जरी तरी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटून जातील. पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास डॅश साली फाशी दिली. तर ती दिली आहे 1909 मध्ये. पुढील प्रश्न, टिळकांनी गीतारस हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला. तर तो लिहिला आहे मंडाले या तुरुंगात. पुढील प्रश्न, सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता. तर तो होता ऑप्शन 1 मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी. पुढील प्रश्न, मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्निकत्व या पद्धतींना डॅश यांनी विरोध केला होता. तर तो केला होता ऑप्शन 1 सर सय्यद अहमद खान यांनी. पुढील प्रश्न, वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते. तर ते आहे ऑप्शन 4 मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. पुढील प्रश्न, इसवी सन 1857 उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते. तर ते होते ऑप्शन 1 इंग्रजांना समूळ नष्ट करणे. पुढील प्रश्न, भिल्लांचा उठाव कोठे झाला. तर तो झाला आहे ऑप्शन 2 मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन केव्हा पार पडले. तर ते पार पडले ऑप्शन 4 1955 मध्ये. पुढील प्रश्न, जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले. तर ते दिले आहे जनरल डायर याने. पुढील प्रश्न, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार म्हणजे. तर तो आहे ऑप्शन 2 पुणे करार. पुढील प्रश्न, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. तर ते आहे ऑप्शन 2 हैदराबाद संस्थान. पुढील प्रश्न, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूलची स्थापना कोणी केली. तर हे केले आहे ऑप्शन 3 ॲनी बेझंट यांनी. तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. आझाद हिंद सेना याचा मानवतेचा व अभिवादनाचा मंत्र कोणता होता तो खाली कमेंट करायचा आहे. जर आपण व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खाली आलंच पाहिजे. तर खाली कमेंट करायचं आहे. परत एकदा विचारतो, आझाद हिंद सेनेचा अभिवादनाचा मंत्र कोणता होता कमेंट करा. जर आपल्याला कोणत्याही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, सरळ सेवा परीक्षा याकरता आपण प्लेलिस्ट तयार केली आहे. एक कोर्स तयार केला आहे ज्यामध्ये 18,000+ प्रश्न भेटेल, 300+ ऑनलाईन टेस्ट भेटेल. प्राईज आहे 499. खाली लिंक दिली, त्यामध्ये जाऊन आपण कोर्स कंटेंट बघू शकता, फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करू शकता आणि यानंतर परचेस करू शकता. तसेच आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 350+ ऑनलाईन टेस्ट आहेत, ह्या देखील आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. प्राईज आहे 250. त्यानंतर चालू घडामोडी मटेरियल आहेत, एक्झाम स्पेशल मटेरियल आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मटेरियल आहे, त्यानंतर GMC मटेरियल आहेत आणि बाकी जेवढ्याही एक्झाम आहेत त्याचं देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. पोलीस भरती, ग्रामसेवक किंवा इतरही. पहिल्यांदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्या कोर्सेस टॅबमध्ये जर गेले तर तुम्हाला डिफरंट कोर्सेस भेटेल. तुम्हाला जोही कोर्स परचेस करायचा असेल तो तुम्ही परचेस करू शकता. तसेच आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शक्य असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. खाली हाईप बटन आहे त्याला देखील आपण क्लिक करायचं आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. थँक्यू.